नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ्यघटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे। यापूर्वी आपण या पाठ्यघटकाच्या पूर्वी असलेले सगळे पाठ कविता आपल्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल आणि PWA लाईव्ह या दोन्ही यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। आपण बघितला नसेल तर बघून घ्या। आज आपल्याला या स्थूल वाचनाला सुरुवात करायची आहे, स्थूल वाचन शिकायचं आहे। त्याचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो। आता मोठे होत असलेल्या मुलांनो हा स्थूल वाचन आहे। तर या स्थूल वाचनाचे जे लेखक आहेत ते डॉक्टर अनिल काकोडकर। आता आपण हा स्थूल वाचन चालू करण्याच्या अगोदर एक थोडीशी स्थूल वाचनाविषयी माहिती घेऊया, म्हणजे तुम्हाला ती माहिती असायला हवी, त्यासाठी आपण माहिती घेऊया। बघा, या स्थूल वाचनामध्ये परीक्षेमध्ये या स्थूल वाचनावर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात नाही, तर याच्यावर तुम्हाला स्थूल प्रश्न विचारतात, म्हणजे मोठे प्रश्न एका वाक्यात किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला या स्थूल वाचनावर आधारित एकही प्रश्न विचारला जात नाही। तर काय विचारतात? टिपा लिहा, संक्षिप्त उत्तरे लिहा, असे प्रश्न तुम्हाला या स्थूल वाचनामध्ये विचारले जातात। तर आता एकूण तुम्हाला पाठ्यघटकामध्ये 3 स्थूल वाचन आहेत, म्हणजे 3 स्थूल वाचनावर प्रश्न तुम्हाला विचारतात। तर त्या 3 स्थूल वाचनापैकी तुम्हाला कोणते 2 स्थूल वाचन दिले असेल आणि ते 2 स्थूल वाचन तुम्हाला सोडवणे हे अनिवार्य आहे। आता आपण एकूण 4 पाठाचा अभ्यास या पाठघटकात करणार आहे, म्हणजे आपल्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 4 स्थूल वाचन आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला कोणते 3 स्थूल वाचन विचारतात, त्यापैकी तुम्हाला 2 स्थूल वाचनावर काय करायचं आहे, प्रश्न येतात आणि ते प्रश्न सोडवायचे आहेत। आता ते एकूण 3 गुणाचे एक प्रश्न असतो, असे 6 गुणाचे प्रश्न 3-3 असे 2 प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात आणि त्या प्रत्येक 3-3 गुण जर सोडवले तर तुम्हाला 6 गुण या स्थूल वाचनाच्या मार्फत तुम्हाला काय करतात, मिळतात। तर आता बघा, स्थूल वाचनाचा तुम्हाला जे असे पाठ आहे त्याचा स्थूल म्हणजे सूक्ष्म अभ्यास करता येत नाही, त्याचा अभ्यास आपल्याला स्थूल पाहिजे, मोठा अभ्यास पाहिजे, कारण की तुम्हाला या स्थूल वाचनावर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात नाही। तर विद्यार्थ्यांनी ती सूचना काय करावी, पाळावी, जेणेकरून तुम्हाला स्थूल वाचन सोडवताना अडचणी येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्थूल वाचनाला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या जीवनाविषयीचा जो परिचय आहे तो परिचय घेऊया। काय दिलेला आहे? डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जन्म 1943 या वर्षी झाला। भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। आता पद्मभूषण, भारतरत्न जसे पुरस्कार आहेत, तसंच हा पद्मविभूषण हा पण पुरस्कार आहे आणि या पुरस्कारांनी डॉक्टर अनिल काकोडकर यांना सन्मानित करण्यात आला आहे। मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील। कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येणार नाहीत, असा संदेश या पाठामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला देतात। मग यांनी काय सांगितलेले की मुलं मोठे होत असताना ज्या गोष्टी मुलांना माहीत पाहिजे त्या सगळ्या गोष्टी काय पाहिजे, मुलांना आल्या पाहिजेत। आणि त्यांनी जे बार्क आहे, बघा बार्क म्हणजे
BARC ही एक संस्था आहे, बार्क. BARC बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. याचं बार्कचं काय आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर अशी बार्क दिलेली आहे. आता बार्क मधील अनुभव मुलांना सांगितलेला आहे आणि त्यांनी सांगितले की कोणत्या कामाची सुरुवात करत असताना लहान कामाला आपण अगोदर लहान कामापासून सुरुवात केली तर मोठी कामं करत असताना आपल्याला अडचण येत नाही. या ठिकाणी मुलं भरपूर काय करतात, खचून जातात. एखादी छोटी गोष्ट सांगितली तर ते काम मुलं करत नाही की हे मला हे शोभत नाही, मी हे काम करत नाही, मला चांगल्या दर्जाचं काम हवं आहे, मला AC मध्ये काम हवं आहे, मी उन्हामध्ये काम करणार नाही, वजनाचं काम करणार नाही, वेगवेगळ्या घाणीचं काम करणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे जे कामाचं दर्जा आहे ते मुलं करत नाही. त्यांना वेगळा त्यांना एकदम चांगल्या दर्जाची कामं हवी असतात असं मुलांची इच्छा असते. पण त्या मुलांना डॉक्टर अनिल काकोड पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रातून सांगितलेलं आहे की बाबा कोणतेही काम करत असताना तुम्हाला लहान कामापासून सुरुवात करावी लागेल. आपण जर एक उदाहरण बघितलं तर अंबानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जर आपण बघितलं, अनिल अंबानी, मुकेश अंबानी. आता या ठिकाणी जर अंबानी यांनी जर त्यांच्या वयामध्ये पेट्रोल पंपावर जर काम केलं असतं, पेट्रोल भरण्याचं काम केलं असतं, तेव्हा जर त्याने सोडून दिलं असतं की आज मला हे पेट्रोल भरायचं, मी काम करत नाही, छोटंसं काम असं वाटलं असतं, तर ते आज भारतातील सर्वोच्च आणि श्रीमंत ग्रुपमध्ये आज ते बसले नाही. आज आपल्याला माहिती आहे की रिलायन्स ग्रुप किती मोठा आहे आणि आज किती जगामध्ये श्रीमंतीमध्ये कितवा क्रमांक आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. म्हणून कोणतेही काम छोटं जर समजून केलं तर आपल्याला ते छोटंच राहावं लागेल आणि कोणतेही काम जर आपण करून बघितलं तर त्या कामामध्ये जर आपण एकदम एक्सपर्ट झालो तर आपण कोणतेही मोठे काम सहजपणे करू शकतो असं डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा आपण पत्राला सुरुवात करूया. मोठे होत असलेल्या मुलांना पत्र या ठिकाणी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी पत्राच्या द्वारे काय सांगितलेले मुलांना की मोठे होत असलेल्या मुलांना या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्क मधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. आता डॉक्टर अनिल काकोडकर काय म्हणतात, हे सांगतात की मी तुम्हाला माझ्या बार्क मधील म्हणजे बार्क जी संस्था आहे या बार्क संस्थेमधील तुम्हाला 2 माझे अनुभव मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ते माझे दोन्ही अनुभव जर तुम्ही ऐकलात आणि त्यावर जर अभ्यास केलात तर तुमची भूमिका म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्यात, तुमचा कोणता ध्येय निर्माण करायचे, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल, तुम्हाला तुमचा यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर तुम्हाला या 2 गोष्टी जे मी अनुभव सांगणार आहे ते जर तुम्ही निश्चित केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होसाल असं डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला सांगतात. तर मुलांनो आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहे. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. बघा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बार्क म्हणजे काय, बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र हे त्याचं लघुरूप म्हणजे शॉर्ट नेम, आपण शॉर्टकट म्हणतो ना शॉर्ट नेम, तसं आपल्याला लघुरूप याच्यामध्ये बार्क असं दिलेलं आहे. तर लेखक म्हणतात की मी माझे अगोदर 2 अनुभव सांगतो आणि माझे दोन्ही अनुभव हे कॉलेज संपवून जेव्हा माझं कॉलेज होतं, कॉलेज संपवून मी जेव्हा ट्रेनिंगला गेलो बार्क मध्ये, जेव्हा लेखक ट्रेनिंगसाठी गेले तेव्हाचे आहेत. आणि अरे हो, आणि बार्क म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल बार्क म्हणजे काय, बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच काय, भाभा अणु संशोधन केंद्र याची ते लघुरूप आहे. होमी भाभा याने भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तेथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. बघा आता यामध्ये
काय म्हणतात की ही जी संस्था आहे ती बाबा होमी बाबा यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला. आता जे होमी बाबा आहे या संस्थेला होमी बाबाचं नाव दिलेलं आहे. आता होमी बाबा यांनी काय केलं, भारतातील अणु संशोधनाचा पाया घेतला म्हणून त्यांचं नाव या संस्थेला दिलेलं आहे. या संस्थेला नाव दिलेलं आहे की होमी बाबा, म्हणजे डॉक्टर होमी बाबा असं या संस्थेला नाव दिलेलं आहे. आणि आता ही जी संस्था आहे ती प्रचंड मोठी झालेली आहे. आता त्या ठिकाणी जेव्हा मी ट्रेनिंगला गेलो, मी ट्रेनिंगला जाऊन मला त्या ठिकाणी 7 वर्ष झाले. किती वर्ष? 7 वर्ष. आता ही संस्था प्रचंड मोठी आहे. ही प्रचंड मोठी आहे. मी जेव्हा सुरुवातीला गेलो तेव्हा आता कमी होती, पण आज मला जाऊन त्या ठिकाणी 7 वर्ष झाली. आता ही संस्था प्रचंड काय झालेली आहे, मोठी झाली. आणि या संस्थेला भारतातील अणु संशोधनाचा पाया लावणारे डॉक्टर होमी बाबा यांचं नाव या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता जेव्हा सुरुवातीला 7 वर्ष झालेले असताना या सेंटरमध्ये मी कामाला लागलो. आता आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला जात असताना ट्रेनिंग स्कूलला जात असताना होमी बाबा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा मी त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं आहोत पण सर्वांना पुरेल काम कुठे आहे ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्या कामात आपल्याला कामच नाही असं समजायचं. हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बघा, जेव्हा ट्रेनिंग स्कूलला गेल्यानंतर त्या ठिकाणी 7 वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर बघा त्या ठिकाणी जवळपास 100 मुलं आणि मुली ट्रेनिंग घेत होते. आता आम्ही ट्रेनिंग घेत असताना होमी बाबा 3-4 वेळेस या संस्थेला त्यांनी काय केलं, भेट दिली. आणि त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे, डॉक्टर होमी बाबाचं व्यक्तिमत्व एक स्फूर्तिदायक आहे. म्हणजे आपल्याला स्वतःला त्यांच्या व्यक्तिमत्वाला बघून आपल्याला स्फूर्ती वाटेल, आपल्याला प्रेरणा वाटेल, आपल्याला काहीतरी करण्याची एक ताकद निर्माण होईल. असं त्यांचं व्यक्तिमत्व डॉक्टर होमी बाबाचं, अशी त्यांची व्यक्तिमत्व होती. आणि आम्ही सर्व मुलांनी काय केलं, एकदा डॉक्टर होमी बाबा यांना विचारलं की आम्ही इतके मुलं मुली आहोत पण सर्वांना काम पुरेल इथं कुठं आहे? आता जेव्हा डॉक्टर होमी बाबा संस्थेला भेट दिले आणि एका भेटीमध्ये आम्ही सर्व मुलं काय केलं, डॉक्टर होमी बाबा यांना प्रश्न विचारलं आणि सांगितलं की आम्ही इतकी मुलं आहोत आणि आम्हाला एवढ्या सर्व मुलांना पुरेल इतकं काम कुठं आहे? त्यावर डॉक्टर होमी बाबा यांनी म्हणाले की तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही कामाची काळजी करूच नका, तुम्ही फक्त काम करा, तुम्ही संशोधन करत राहा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय करा, संशोधन करा. तुम्ही कशाची काळजी करता? तुम्ही काळजी करायचं काहीच कारण नाही. तुम्ही स्वतःच काय करा, एक स्वतःच काम निर्माण करा. आपण काम काय करावं हे स्वतःवर ठरवावं. बॉसनं सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल आपल्याला कामच नाही समजायचं. बघा, प्रत्येक ठिकाणी काय होतं, बॉसने जेवढं सांगितलं तेवढंच काम करतात. पण डॉक्टर होमी बाबा म्हणतात की तुम्ही स्वतःचं संशोधन करा, स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. काय करतात ते, स्वतःच काम स्वतः निर्माण करा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि बॉसने जर काम नाही सांगितलं तर म्हणायचं मला कोणतंच काम नाही, असं करू नका. असं डॉक्टर होमी बाबा लेखकांना सांगतात. आता बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं, नाही सांगितलं, बॉसनं काम सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं. ही खूप मोठी चूक आहे आणि ही प्रवृत्ती माणसामध्ये नसली पाहिजे, असं कोण म्हणतात, डॉक्टर होमी बाबा म्हणतात. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोर्ड बघून चालवणं किंवा दिशा दाखवणे पहिल्या 8-10 वर्षात ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचा मार्ग शोधता आला पाहिजे. बघा, जेव्हा होमी बाबांनी सांगितलं की तुम्ही
कामाचं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काम जेवढं पाहिजे तेवढं मिळेल, तुम्ही स्वतःच संशोधन करा, स्वतःच काम स्वतः करा, असं जेव्हा सांगितलं तेव्हा या सगळ्या गोष्टीचं लेखकावर इतका मोठा परिणाम झाला की त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्या मुलांना सांगितलं की आपण काय करू, आता आम्ही स्वतःच काम स्वतः करू असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगतात, अनुभव म्हणजे स्वतःचा अनुभव सांगतात की मुलांनो, एकदा लक्षात काम कसं करायचं आपल्या मनात जर कळालं ना तर स्काय इज लिमिट. आभाळ इतकं आपल्याला छोटं वाटतं, आभाळ हे इज स्काय इज द लिमिट, म्हणजे आभाळ इतकं अमर्यादित वाटतं की आपल्याला बोट धरून चालवणं आणि दिशा दाखवणं. ठीक आहे, बोट धरून चालवणं, दिशा दाखवणं पहिल्या छोट्याच्या बाल वयामध्ये पहिल्या सुरुवातीच्या 8 वर्षांमध्ये ठीक आहे, पण त्यानंतर जर तुम्हाला कळायला लागलं तर तुम्ही स्वतःच मार्ग तुम्ही करू शकता, स्वतः निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणाच्या बोट धरायची किंवा कोणाचा मार्ग दाखवायची गरज नाही. सुरुवातीची 8-10 वर्ष ठीक आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही कोणाचं बोट धरून चालू शकता, कोणाला सांगता की मला दिशा दाखवणे पहिले 8-10 वर्ष ठीक आहे, पण नंतर नाही. नंतर स्वतःच काम आपण स्वतः केलं पाहिजे, आपण सक्षम असलं पाहिजे आणि आपली जी स्वतःची ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला स्वतः मिळाली पाहिजे आणि स्वतःचा मार्ग आपण स्वतः शोधलं पाहिजे, असं डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला सांगतात. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूल मधील प्रशिक्षण संपून मी बार्क मध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. बघा, पहिल्या अनुभवामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर काय म्हणतात की ट्रेनिंगला गेले, 7 वर्ष ट्रेनिंग केली, त्यानंतर डॉक्टर होमीबाबा सांगितलं, त्यांना सांगितलं कामाचं स्वरूप सांगितलं, त्यांनी सांगितलं की बॉसला सांगितलं तेवढंच काम करायचं नाही, स्वतःचं काम स्वतः करायचं, स्वतःचं संशोधन स्वतः करायचं असं सांगितलं. आता दुसऱ्या अनुभवामध्ये सांगतात की ट्रेनिंग संपल्यानंतर जेव्हा नोकरीला त्याच ठिकाणी म्हणजे त्याच अवनुबाबा सेंटरमध्ये बार्क मध्ये जेव्हा इंजिनियर म्हणून कामाला लागले, कोणते इंजिनियर मधून त्यांनी कामाला लागले, तेव्हा मला मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला मिळालं. आता त्यांना जेव्हा बार्क मध्ये ट्रेनिंग संपल्यानंतर इंजिनियर म्हणून जेव्हा त्या ठिकाणी जॉईनिंग मिळाली त्यांना कोणतं काम दिलं गेलं, मेटलायझिंग प्रक्रियेवर मला म्हणजे जी मेटलायझिंग प्रोसेस आहे त्या मेटलायझिंग प्रोसेसवर त्यांना काम मिळालं. आता मेटलायझिंग म्हणजे काय म्हणते का, एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचं आवरण देण्याचं काम म्हणजे एखादी हे वस्तू आहे, आता त्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचं आवरण देणं म्हणजे एखादी स्टील आहे त्या स्टीलवर दुसरं धातू देणं किंवा सोन्यावर एखाद्या लोखंड आहे लोखंडावर सोन्याचं आवरण देणं, तर ते मेटलायझिंग आहे. मग ते काम त्या कामाची प्रक्रिया यांच्याकडे दिली गेली. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामुग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती, म्हणून मी म्हणालो यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन याची गरज आहे. बघा, जेव्हा या प्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे चांगली यंत्रसामुग्री होती, पण ही यंत्रसामुग्री आतापर्यंत कोणीच वापरली नव्हती. मी म्हणालो की मी या यंत्रसामुग्रीवर काम करायला तयार आहे, पण मला काय करा, मला एक वेल्डर द्या आणि एक फोरमन द्या. आता वेल्डर म्हणजे वेल्डिंग करणारा, आता फोरमन म्हणजे लोकांवर लक्ष ठेवणारा म्हणजे सुपरवायझर. फोरमन द्या असं लेखक सांगतात. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःच सर्वे करावं लागेल. वरिष्ठाची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरेच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग जेव्हा लेखकाने सांगितलं की मी मेटलायझिंग वर काम करतो, या यंत्रावर काम करतो, पण मला एक वेल्डर आणि फोरमन द्या असं सांगितलं, तेव्हा उत्तर मिळालं. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला यामधील काहीच मिळणार नाही, तुम्हाला वेल्डर पण मिळणार नाही आणि फोरमन पण मिळणार नाही, तुम्ही स्वतःच काम करावं लागेल आणि तुम्हाला स्वतःच पूर्ण कार्य करावं लागेल असं जेव्हा सांगितलं गेलं, तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्या वरिष्ठाची जी ऑर्डर आहे, जी आज्ञा आहे, ती आज्ञा पाळून स्वतःच धडपड केली आणि त्या धडपड करून त्यांनी ते कार्य काय केलं, पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली, हे करूया ते करूया असं बरंच काय म्हणाले आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. बघा, जेव्हा मी हे काम पूर्ण केलं, मी माझं ते कार्य पूर्ण केल्यानंतर मेटलायझिंग कार्य पूर्ण केल्यानंतर मला परत आज्ञा आली की
आता त्या कामाची त्यांनी काय केलं, व्याप्ती वाढवली, काम मोठा केला आणि सांगितलं की तुला आता सांग काय पाहिजे, आता तुला हवं ते मिळेल. जेव्हा मग त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली, हे करूया ते करूया असं बरंच काय मिळाली, आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे, तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे ते मिळेल. बघा, जेव्हा लेखकाने वेल्डर मागितलं तेव्हा दिलं गेलं नाही, जेव्हा फोरमन मागितलं जेव्हा दिलं गेलं नाही, आणि जेव्हा आम्ही धडपड करून कष्ट करून ते काम पूर्ण केलं, काम पूर्ण केल्यानंतर मला सांगितलं गेलं की सांग आता तुला काय पाहिजे, तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, तुला सर्व काय मिळेल, सांगायचं तुला काय पाहिजे. त्यावर मला काय सांगितलं गेलं, त्यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात, आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं, म्हणून आम्ही तुला हे वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. बघा, आता सर्व काम झाल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला आता काय मिळेल, फोरमन मिळेल, वायरमॅन मिळेल, ते फोरमन मिळेल, त्यानंतर वेल्डर मिळेल, हा सांगितलं गेलं. त्यावर लेखकाने उत्तर दिले की मला आता काहीच नको, मी माझं स्वतःचं कार्य मी स्वतः पूर्ण करेल. आणि त्यावर त्यांना सांगितलं गेलं की आम्ही काम करण्या या कामाला, जेव्हा जे काम तू केलंस ते काम सुरू करण्याच्या अगोदर भरपूर लोक काय करतात, भरपूर काही मागण्या करतात, मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आणि अशा वृत्तीमुळे ते कार्य आजपर्यंत, अशा लोकांच्या मागण्यामुळे ते काम आजपर्यंत अपूर्ण राहिलं होतं. म्हणून आम्ही तुला या फोरमन आणि वेल्डर द्यायला आपण आम्ही नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांना पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि हे लक्षात घे की एकटा माणूस जास्त करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणं योग्य नाही, हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. बघा, आता या ठिकाणी लेखकाला जेव्हा सांगितलं गेलं की तुम्हाला फोरमन मिळणार नाही, वायरमन, वेल्डर मिळणार नाही, तेव्हा या सांगितल्यानंतर त्यांना वेल्डर आणि फोरमन न दिल्यानंतर त्या लेखकाने स्वतःच कष्ट करून सगळे कार्य करून घेतले, सगळे काम केले, आणि काम केल्यानंतर त्या कामाची व्याप्ती वाढवली गेली, कामाची व्याप्ती वाढवली, आणि त्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की सांगा आता तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला फोरमन पाहिजे देऊ, वेल्डर पाहिजे देऊ. पण त्यावर लेखक म्हणतात की मला आता काहीच नको, मी हे स्वतःच काम मी काय करेल, स्वतः करेल. त्यावर त्यांना उत्तर मिळतं की आम्ही हे तुला अगोदर दिलं असतं, पण भरपूर लोकांच्या मागण्या अशा होत्या की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, आणि या वृत्तीमुळे ते काम अपूर्णच आजपर्यंत राहिलं होतं, यासाठी आम्ही तुम्हाला काहीच दिलं नाही. तुम्ही आता एक काम केलं, आता लोकांना माहीत झालं की तुम्ही काम करू शकता, आता तुमच्या हाताखाली तुम्ही जेवढे तुम्हाला माणसं पाहिजे तेवढं माणसं तुम्ही घेऊ शकता. कारण की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एकटे काही करू शकत नाही, एकटा माणूस काही करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कामाची व्याप्ती वाढवायची असेल, काम मोठं करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, काम लोक वाढवावे लागतील. कारण की आता भरपूर लोक काय करतात, फक्त ऑर्डर देतात की तुम्ही हे करा ते करा, पण तेच काम स्वतःला येत नाही. आता एखादी सुपरवायझर आहे, सुपरवायझर एखादे काम सांगितलं तर तो काम अगोदर तर सुपरवायझरला आलं पाहिजे, मगच तो त्या व्यक्तीला सांगू शकतो. जर त्या सुपरवायझरला ते कामच येत नसेल तर त्या व्यक्तीला काय सांगणार की हे कर ते कर. त्यासाठी या ठिकाणी लेखकाला अगोदर शिकवलं गेलं की तुम्ही या कामामध्ये अगोदर काय करा, निपुण व्हा. निपुण झाल्यानंतर तुम्ही काय करा, इतर लोकांना आपण काय करू शकतो, तुमच्या हाताखाली. आता जेव्हा तुमच्या हाताखाली काय करू शकता, तुम्ही लोक ठेवू शकता. जेव्हा लेखकाला हे पूर्ण काम जमलं, त्या कामामध्ये ते पठाईत झाले, तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की आता तुम्हाला हे काम येतं, तुम्ही हे काम करू शकता. आता तुम्ही हे काम शिकल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताखाली जेवढे लोक पाहिजे तेवढे लोक तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता, असं लेखकाला सांगितलं गेलं. आणि याच्यामध्ये सांगतात की आपल्यालाच काम येत नसेल तर आपण दुसऱ्याला काम सांगणं हे योग्य नाही. हा दुसरा अनुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वी हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील असे तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला याचा फायदा अवश्य होईल अशी मला खात्री आहे. तर डॉक्टर अनिल काकोडकर यांनी दोन अनुभव मुलांना सांगितले की या दोन अनुभव हे जवळपास 50 वर्षा
पूर्वीचे 2 अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले आणि ते सांगतात की विद्यार्थ्यांनो जर या दोन्ही अनुभवांना जर आशय तुम्ही घेतला तर मोठे होत असताना तुम्हाला या दोन्ही अनुभवातील आशय जर तुम्ही समजून घेतला तर अवश्य तुम्हाला काय होईल, फायदाच होईल, असं डॉक्टर अनिल काकोडकर हे आपल्याला काय करतात, या दोन्ही अनुभवाच्या माध्यमातून मोठे होत असलेल्या विद्यार्थ्यांना काय करतात की सांगतात की भरपूर विद्यार्थी की 10वी झाली, 12वी झाली, 10वीची परीक्षा झाली, मला डॉक्टर व्हायचंय, 12वी झाली, मला इंजिनियर व्हायचे, हे व्हायचे, पण अगोदर आपला जो निश्चय आहे, ध्येय आहे, तो ध्येय निश्चित केला पाहिजे आणि त्या ध्येयाकडे आपण वाटचाल जर करत राहिलो तर आपण कुठेतरी ते यशापर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण आपला ध्येय साध्य नाही केला, आपण आपलं ध्येयच नाही ठरवलं तर आपण ते यशापर्यंत जाऊ की नाही याची आपल्याला शाश्वती नसते. म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर सांगतात की वरिष्ठांचे जर तुम्ही आशय बघितले, वरिष्ठांचे जर परिश्रम बघितले तर तुम्हाला अवश्य कळेल की त्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी किती खडतर मार्ग अवतरलेले आहे, त्या खडतर मार्गातून त्यांनी गेलेले आहेत, मगच त्यांना काय केलेलं आहे, जे यशस्वी पुरुष आहेत ते झालेले. आपण भरपूर अशी उदाहरणं आपल्या भारत देशामध्ये पाहू शकतो. सचिन तेंडुलकर पाहू शकतो, आशा भोसले, अमिताभ बच्चन, वेगवेगळे भरपूर काही लोक आहेत जे टाटा उद्योग बघितलं तर असे भरपूर लोक आहेत की ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर काही कष्ट केले. तर त्याच पद्धतीनं डॉक्टर अनिल काकोडकर सांगतात की मुलांनो, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला असे काही ध्येय निश्चित करावे लागेल आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करावी लागेल, मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय होसाल, यशस्वी होसाल, असं डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला या स्थूल वाचनाच्या मार्फत सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा स्थूल वाचन आज आपल्याला या ठिकाणी आपण हा शिकला. या ठिकाणी हा स्थूल वाचन संपलं. तुम्हाला हा स्थूल वाचन कळालंच असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आमच्या पवनबाग अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबत PWA लाईव्ह या पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि पाहत रहा पवनबाग अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.